करत असतो। जरांगे पाटलांनी आज उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केलेली आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। ही सलाईन घेऊन उपोषण करू शकत नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। अंतरवाली सराटी मध्ये सुरू असलेलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आता स्थगित झालेलं आहे। उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। तर 9 दिवस त्यांनी उपोषण केलं। 9व्या दिवशी आता ते आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं पाहायला मिळतंय। 9व्या दिवशी जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। उद्यापासून कुणीही अंतरवाली सराठीमध्ये येऊ नका असं आवाहन देखील त्यांनी मराठा आंदोलकांना केलेलं आहे। सगळे मराठे आले त्यांचे धन्यवाद, चांगलं आहे असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे पाटलांनी उपोषण सोडत असल्याची घोषणा आता केलेली आहे। अंतरवाली सराठीमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित करण्यात आलं। मी सलाईन घेऊन उपोषण करू शकत नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहणार असा अल्टिमेटम देखील त्यांनी सरकारला दिलेला। तर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आता स्थगित करण्यात येते। त्यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे। 9व्या दिवशी जरांगे पाटलांनी आपलं उपोषण हे स्थगित केलेलं आहे। मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। घोषणाबाजी देखील मगाशी या ठिकाणी करण्यात आलेली होती। सरकारला जरांगे पाटलांनी आता अल्टिमेटम दिलेला आहे। आचारसंहिता लागेपर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। तर अंतरवाली सराटीमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आता स्थगित करण्यात आलं। जरांगे पाटलांचं उपोषण हे 9व्या दिवशी त्यांनी स्थगित केलेलं आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आता स्थगित करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम देखील दिलेला आहे। तर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ ही जोरदार घोषणाबाजी देखील आपण ऐकतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर विराजमान आहे। गर्दी कमी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।